महाराष्ट्र आपला मानणार का याविषयी आपण चर्चा करतोय। या भागामध्ये मी पहिल्यांदा जातोय डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडे। नीलम गोरे, एखादा पक्ष यशस्वी होण्याकरता त्याला एक पार्टीचं स्ट्रक्चर असावं लागतं, एक धोरण असावं लागतं, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल डिझाईन असं म्हणतो, किंवा एक पॉलिसी असावी लागते। त्याचा अभाव आपल्याला जाणवतोय आता आपमध्ये। ती त्यांची काळाची गरज आहे का एका चमत्कार होताना या कशाचीही गरज नसते, लोक अंधानुकरण करतात आणि काहीच धराला नाही म्हणून एका नवीन पर्यायाची निवड करतात? मला असं वाटतं की आजच्या घडीला आपचं काय पद्धतीचं स्ट्रक्चर होणार आहे राज्यामध्ये हे आम्ही बाहेरून सांगणं मला तर शक्य नाही आहे। परंतु दिल्लीमधलं जे काही म्हणजे वाचून किंवा समजून घेतलं आणि ह्या प्रक्रियेमध्ये जे लोक मुख्यतः सामाजिक संघटना, NGOज, पीपल्स ऑर्गनायझेशन अशा प्रकारनी वर्षानुवर्ष काम करत होते आणि त्यांना त्यांचं ते म्हणतात समाजकारण, कारण मी पण अशा पद्धतीच्या संघटनांच्या बरोबर जवळून काम केलेलं आहे। आजही अनेक लोक मला माहिती आहेत। किंबहुना एक काळ असा होता की पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 80 गावांमध्ये आमच्या कामातून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्या होत्या क्रांतिकारी महिला संघटनेतून। आणि मग पुढे खरी द्वंद्व सुरू होतात की दोन पक्ष जे असतात त्याच्यापैकी कुणाबरोबर सरपंच पदासाठी जायचं का स्वतंत्र राहायचं, ही जी सगळी आपण जे चर्चा करतोय ना की ज्या क्षणी लोकसभेचे निकाल लागतील किंवा विधानसभेचे निकाल लागतील की मी तर असं म्हणेन की दिल्लीच्या निकालाने ते स्पष्ट दाखवून दिलेलं आहे की दोघांच्यापैकी एक कोणीतरी निवडावा लागतो, जे मोठे राजकीय पर्याय आहेत, म्हणजे UPA असेल किंवा NDA असेल, आणि जे शेवटी त्यांना काँग्रेसचा पाठिंबा हा स्वीकारावा लागला स्वतःच्या अस्तित्वासाठी। तो किती स्वतःच्या टर्म्सवरती ते ठेवणार त्याच्यावरती पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। हा एक भाग। दुसरा भाग असा आहे की द्विध्रुवीकरण झालेलं आहे संपूर्ण देशामध्ये आणि त्याच्यामध्ये खास करून काही मुद्दे जे आहेत, मग त्याच्यामध्ये काश्मीरच्या बद्दलचा दर्जा काय असावा किंवा अतिरेक्यांच्या संदर्भातली भूमिका, किंबहुना मी तर असंही म्हणेन की समान नागरी कायदा आणि मुस्लिम स्त्रियांना न्यायाच्या संदर्भामध्ये जी शिवसेनेची भूमिका होती की समान नागरी कायदा हा असला पाहिजे, हे काही आमचे जे मुद्दे आहेत ते नॉन निगोशिएबल किंवा ते त्याच्याबद्दलची आमची भूमिका बदलू शकत नाही, अशा प्रकारचे शिवसेनेचे भूमिका आहेत। मराठी लोकांना, भूमिपुत्रांना इथे न्याय असला पाहिजे आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भामध्ये जी भूमिका आहे ती आमची विशिष्ट स्वरूपाची भूमिका आहे। आता आपच्या मध्ये प्रशांत भूषण यांनी जे काही वक्तव्य केलं ते त्यांचं नाही असं त्यांनी जाहीर केलं, पण मला असं वाटतं की असं प्रत्येक विषयाच्या वरती म्हणजे मुळात उदारीकरणाच्या संदर्भात अतिशय नेमकेपणाने सांगितलेलं आहे की ज्याचा उल्लेख मी आता पॉलिसी असा करत होतो त्याचाच मी उल्लेख केलाय की ही जी पॉलिसी असावी लागते त्या पॉलिसी विषयीचा आता संभ्रम अंजली जी आपल्याकडे दिसतोय का? याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीत जर अशा प्रकारे घुमजाव होत गेलं तर परिस्थिती कठीण होऊन जाईल। डायरेक्ट रिप्रेझेंटेशन म्हणजे रिप्रेझेंटेशन केलेलं गव्हर्नमेंट आणि डायरेक्ट गव्हर्नमेंट म्हणजे लोकांना दरवेळी विचारून एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणे आणि त्याहीपेक्षा सुद्धा लोकांची मतं मिळवण्याकरता मगाशी विश्वंभर म्हणत होते त्याप्रमाणे इतर अनेक पक्षांसारख्या ह्याच्या सवलती त्याच्या सवलती हे देणे, फरक काय मग ह्याच्यामध्ये? नाही, मुळात मगाशीच मला त्यांना जरा याबद्दल क्लॅरिफिकेशन द्यायचं होतं। नको का, म्हणजे 5 वर्षांनी एकदा फक्त एक मत दिल्यानंतर लोकांचा आणि त्यांच्या गव्हर्नमेंटचा संबंध नसायला म्हणजे खरंच नसला पाहिजे का? का तो खरंच असावा, लोकांचं पार्टिसिपेशन पण असावं आणि हा जो पूर्ण प्रोसेस आहे, जसं उदाहरण देते, स्वित्झर्लंडमध्ये अशी एक पॉलिसी आहे की 50,000 लोकांनी मिळून जर एखादं पॉलिसी पास केली आणि सह्या केल्या तर दॅट बिकम्स अन ऑफिशियल पॉलिसी। पण भारतात मात्र लोकशाही हा फक्त एक शब्दच उरला आहे, त्यात तथ्य काहीच उरलं नाही आहे। तर आज लोकांचं पार्टिसिपेशन नको का? त्याचं पण मी एक उदाहरण देते, जे दिल्लीत झालं की आज भाजपला 32 जागा मिळाल्या आणि आम आदमी पक्षाला 28 झाल्या गडकरींनी एका तासात सांगून टाकलं की आम्ही सरकार बनवणार नाही आणि काँग्रेसने सांगितलं की आम्ही बिनशर्त आम आदमी पार्टीला समर्थन देतो। पण मुळात प्रश्न असा, सरकार बनवायला तुम्हाला तिथे पाठवलं, तुमच्याकडे 32 सीट असूनही तुम्ही म्हणता की आम्ही बनवणार नाही आणि हे जे तुम्ही करताय, नाही याच्यातलं लॉजिक तुम्ही थोडंसं समजून घ्या की तुम्ही लोकांना विचारतच नाही, एकदा दिलं की आम्हाला काय करायचं ते आम्ही करू। आता जर काँग्रेसचं बघितलं
काँग्रेसला मतं कोणी दिली होती? अशा लोकांनी दिली होती ज्यांना बीजेपी नको होतं, आम आदमी पार्टी नको होतं. मग अशांची मतं मिळालेली असताना तुम्ही न विचारता डायरेक्टली आम आदमी पक्षाला का समर्थन देताय? भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता इकडे उपलब्ध नाहीये. आपण जेव्हा तुम्ही आणि ते असाल तेव्हा चर्चेला मुद्दा घेऊ. परंतु तुम्ही नाही, सुद्धा पण इतरांसारखेच रत्नाकर महाजन बोलतील एका ब्रेक नंतर, मी नक्की त्यांना या विषयावर विचारणार आहे. परंतु तुम्ही सुद्धा इतरांसारखेच सवलतींचा वर्षाव करताय. हे फुकट ते फुकट. हे आता याच्यात काय फुकट आहे तुम्ही मला सांगा. जर आपण त्यांचं बजेट बघितलं 1723 कोटीचं दिल्लीचं सरप्लस बजेट आहे. जर सरप्लस बजेट असलं तर 3 गोष्टी होऊ शकतात की तुम्ही ते पैसे सेंटरला रिफंड करू शकता, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस कमी करू शकता, किंवा उरलेल्या पैशातनं लोकांच्या हिताची कामं करू शकता. याच्यात जर पाणी ही सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे, ही जर दिली तर त्यात चुकलो कुठे आम्हाला हेच कळत नाही मुळात. आता जल बोर्डाचं जरी तुम्ही बजेट बघितलं 233 कोटीचं सरप्लस बजेट होतं. मग हे पाण्याशिवाय आणि कुठे वापरणार होतो आपण? पण लाखो दाना दोन्ही बाजूने आतापर्यंत हे काँग्रेसने केलेलं नव्हतं, ते तुम्ही सांगितलं. याविषयी आपण महाराष्ट्रात तुम्ही सुद्धा अशाच प्रकारच्या गोष्टी करणार? नाही, पण जिथे आपल्याला, तुम्ही मला सांगा, पाणी नको का? प्रत्येक माणसाला पाणी दिलं, यात कुठेही माणूस चुकला का? आम्ही काय त्यांना वाटेल ती स्वप्न दाखवली का की अगदी मुंबईचा शंघाय करू असं काही बोललो का? कुठली वेडीवाकडी आश्वासनं दिली का? अजिबात नाही. मग म्हणजे होतंय ते आम्ही म्हणजे नुसती घोषणाबाजी केली नाही तर शास्त्रावर आणि विज्ञानाच्या आधारावर आणि व्यवस्थापनाच्या आधारावर केलेले ते दावे होते, असं तुम्हाला म्हणायचे अंजलीजी. याविषयी आपण मतं जाणून घेणार आहोत काँग्रेसचं आणि शिवसेनेचं आणि 2 मान्यवरांचं. अंजली दमानिया यांच्या वक्तव्यावर साहजिकच नीलमताई गोऱ्यांना बोलायचं होतं आणि तसंच रत्नाकर महाजन यांनाही बोलायचं होतं. नीलमताई, एक तर पहिली गोष्ट, काही लोक आपण जे म्हणतो त्याच्यात काही लोकांचे प्रश्न सर्वच जणांचे जवळजवळ समान असतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखादा प्रकल्प येतोय आणि तिथे शेतकऱ्यांचा विरोध असू शकतो किंवा कामगार म्हणून ते घटक एकत्र असतात. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, लोकांच्या मध्ये सुद्धा काही वेळेला वेगवेगळे हितसंबंध असतात आणि अनेक वेळेला न्याय्य गोष्टी सुद्धा या लोकांचं मत वेगळं असू शकतं आणि ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांचं वेगळं मत असू शकतं. त्यामुळे लोकांच्या संदर्भातली सुद्धा धोरणं काय आहेत, मग काश्मीरी पंडितांच्या बद्दल काय भूमिका आहे, कारण तिथल्या लोकांनी आतापर्यंत आता ते स्थलांतरित करून टाकलेले आहेत. किंवा मी पुढे जाऊन असं म्हणेन की जे लोक नव्या मुंबईमध्ये किंवा रायगडमध्ये नवीन नवीन उद्योग येत आहेत आणि त्यांना काही स्थानच मिळत नाहीये लोकांना, ते लोक आणि बाहेरून येणारे जे स्थलांतरित लोक आहेत त्यांचं काय म्हणणं, याच्यात लोकांच्या मध्ये सुद्धा लोक म्हणजे काही प्रश्न त्यांचे समान असतील, मग त्यात पाण्याचा असेल निवाऱ्याचा असेल, पण काही वेळेला लोक म्हणजे एक सबगोलंकार पाणी जसं असतं तशा पद्धतीची एक एंटिटी नसते, तर ती वेगवेगळ्या हितसंबंधांनी विभागलेली असते. आणि म्हणून नामांतरासारख्या आंदोलनात आपण पाहिलं की लोक एका बाजूला होते परंतु दलित जनता जी आहे ती वेगळ्या बाजूला होती. आणि म्हणून लोक हे असे सर्व गुळगुळीत असं एक एंटिटी नसते. आपण लोकांचं एक पॉलिसी आणि त्याच्याचं मत वेगळं असू शकतं, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे. रत्नाकर महाजन, सर्वसाधारणपणे मुस्लिम आणि दलित आपल्या बरोबर असतात, काँग्रेस बरोबर असतात असा एक समज आहे. तो समज एक प्रकारे दिल्लीत खोटा ठरवला गेला. दिल्लीत हे सर्व या भागातली मतं ही आपला मिळाली होती. आपली रणनीती नेमकी काय असणार आहे, कारण आपने आपलं पुढचं लक्ष महाराष्ट्र असणार आहे असं सांगितलेलं. याचं कारण हरियाणा आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचार, मग तो तिकडे हुडांचा असेल अथवा इकडे काँग्रेस एनसीपीचा असेल, ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या त्या ठिकाणी आपलं यश मिळणार हे उघड आहे. अशा वेळी आपली नेमकी रणनीती दलित मुस्लिम मतांसाठीची काय असणार आहे? मुळामध्ये काँग्रेस हा सर्वसमावेशक स्वातंत्र्य आंदोलनातून निर्माण झालेला पक्ष असल्यामुळं तो एक सर्व जातीय, सर्व वर्गीय आणि सर्व धर्मीय पक्ष आहे. त्यामुळं त्या पक्षाच्या विषयी अमुक एका धर्मामध्ये विशेष आकर्षण आहे किंवा अमुक एका जातीमध्ये विशेष आकर्षण आहे, हे व्यवहाराच्या पातळीवरचं जरी निरीक्षण असलं तरी त्याला काही मर्यादा आहेत. त्या ऐतिहासिक आहेत, सामाजिक आहेत, तशाच सैद्धांतिक पण आहेत. त्यामुळं काँग्रेस हा फक्त विशिष्ट वर्गाच्या हितसंबंधांना जपतो आणि इतरांकडे दुर्लक्ष करतो असा आजपर्यंतचा इतिहास नाही. काँग्रेस गेली 10 वर्ष कारभार करत आहे. त्याच्या यशापयशाची वेगळी चर्चा होऊ शकेल, पण मुळात हा सर्वसमावेशक, सर्ववर्गीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय पक्ष आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं असं की मुळामध्ये
आज असलेले सर्व राजकीय पक्ष चोर आहेत, लबाड आहेत, नालायक आहेत आणि आम्हीच फक्त साव आहोत, अशी एककलमी विचारधारा घेऊन उतरलेला पक्ष दिल्लीमध्ये काही प्रमाणात यशस्वी झाला. आता तो राखीव मतदारसंघामध्ये यशस्वी झाला, तसा अन्य सर्वसामान्य मतदारसंघामध्ये सुद्धा यशस्वी झाला. याचं खूप विस्तारानं विश्लेषण करता येईल. पण आज तो यशस्वी काही प्रमाणात झालेला आहे हे खरंच आहे. आणि दिल्लीतल्या एका विशिष्ट अनिश्चित राजकीय परिस्थितीमुळं त्यांना दिल्लीची सत्ता मिळण्याची संधी मिळाली. आता त्या संधीचं ते काय करतात यावर त्यांचं पुढच्या 3-4 वर्षातलं पक्ष म्हणून काय लोकांमध्ये स्थान आहे हे अवलंबून राहील. मग तुम्ही त्यांना 3 ते 4 वर्षाचा वेळ देताय हेही या ठिकाणी नोंदलं गेलेलं आहे. मी जातो विश्वंभर चौधरी यांच्याकडे. आपला महाराष्ट्रात नेमकी कुठल्या व्होटर सेगमेंटमधलं, कुठल्या मतदारसंघाच्या वर्गाकडनं जास्त मतं अट्रॅक्ट होतील असं वाटतं? महाराष्ट्रात जवळपास 50 लाखाहून अधिक तरुण मतदारांची नोंदणी झालेली आहे. काही मतदारसंघांचे मी उल्लेख केले, काही मतदारसंघांच्या गटांचे उल्लेख केले. आपण अनेक विषयांचे, विशेषतः मतदारसंघांच्या या सामाजिक परिस्थितीचे भाष्यकार आहात. काय वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की आज आम आदमीची जी स्पेस येते ती जास्त करून मनसेची स्पेस आहे, जी नवा मतदार जो त्याची ती स्पेस आहे. पण आता ह्या गोष्टी फार सब्जेक्टिव्ह आहेत. म्हणजे त्यांचे उमेदवार कोण असणार आहेत, त्यानंतर पर्यायी, म्हणजे आता जसं अशी एक लहर येऊ शकते आणि ती आलेली आहे असं मला वाटतं की मुख्य प्रवाहातले राष्ट्रीय पक्ष सुद्धा, शिवसेनेसारखे पक्ष सुद्धा हे आता चांगल्या उमेदवारांना शोधत त्यांच्याकडे जातील किंवा त्यांच्या पक्षातलेही चांगल्या उमेदवारांना उमेदवारी देतील. ही पण एक परिवर्तन खरं म्हणजे घडण्याची शक्यता मला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसते. त्याच्यानंतर ते उमेदवार कोण असतील, म्हणजे समजा उदाहरणार्थ की शुद्ध चारित्र्याचा एखादा उमेदवार राष्ट्रीय पक्षाचा असेल आणि तो लोकांमध्ये जास्त गेलेला असेल आणि त्या मानाने जर एखादा नौखा उमेदवार असेल तर जाहीर आहे की लोक त्याला देतील. तेव्हा उमेदवार कोण असतील, त्यांच्याबरोबर माणसं कोणती जातील, ती क्रेडिबल माणसं असतील का, त्या माणसांचा कनेक्ट मुख्यतः लोकांची किती असेल, ती लोकांची किती कनेक्टेड असतील. विश्वंभर, राजकीय पक्षांना असा विचार करायला लागतोय, हेच आपचं यश मानायचं का? हो, नक्की. हे परिवर्तनीय जे काही परिवर्तन जे झालेलं आहे राजकीय पक्षांमध्ये, हे नक्कीच दिल्लीतल्या त्यांच्या यशानंतर झाले. म्हणून त्याला परिवर्तनाचं नेमकं मतात परिवर्तन कसं होईल आणि त्या मतांचं गणित काय असेल? अभय देशपांडे, हे नंबराचं गणित शेवटी जमणार कसं? कुठला मतदारसंघ आणि कुठल्या मतदारांचा गट नेमका आपच्या मागे आता जाताना दिसतोय का? आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आता विश्वंभर यांनी मांडला की शेवटी लोकल उमेदवार कोण, त्याचं स्ट्रक्चर काय? आणि आता नीलमताईंनी जो मुद्दा मांडला की विविध गट वेगवेगळ्या प्रकारे विचार करत असतात, तोच मुद्दा, त्याचा काही भाग आता रत्नाकर महाजन यांनी मांडला की काँग्रेसची भूमिका ही सर्वसमावेशक असते. नाही, स्वच्छ उमेदवाराचा तर फायदा नक्कीच प्रत्येक पक्षाला होतो. परंतु तुम्ही बघितलं तर की विधानसभा, महापालिका, विधानसभा आणि लोकसभा या तिन्ही निवडणुकांचं जर एक बघितलं की उमेदवारांचं महत्त्व जेवढा कॅनव्हास मोठा होत जातो तसं कमी होत जातं आणि पक्षाचं महत्त्व वाढत जातं. हे प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस आपण बघतो. आता मगाशी महाजन सर म्हणाले की दिल्लीतल्या 70% मतदारांनी आपला नाकारले. आता हाच निकष महाराष्ट्रात लावायचा झाला तर महाराष्ट्रातल्या पण 63% लोकांनी आघाडीला नाकारले. काँग्रेस राष्ट्रवादीला दोघांनाही नाकारणारे 63% लोक आहेत. परंतु आता मला वाटतं की या निवडणुकीत मागचे सगळे आकडेवारी बघितली तर मागच्या निवडणुकीमध्ये आपण नेहमी मनसेची चर्चा करतो तिसरा म्हणून, तिसरा पक्ष, तिसरा कोण, कारण डावे पक्ष नामशेष झाल्यापासून तोच तिसरा पक्ष म्हणून मागचे काही वर्ष आहे. त्यांना मागच्या निवडणुकीत फक्त 5.5% मतं होती आणि जवळपास 27% मतं हे अन्य जे आहेत बारीक छोटे सगळे पक्ष आणि अपक्षांना होती. तर त्यातनं बऱ्याच मोठ्या प्रमाणातली मतं म्हणजे आपला मिळू शकतात. दुसरं असं आहे की काँग्रेसकडून, म्हणजे जे आज काँग्रेसवर नाराज आहेत किंवा अँटी इन्कम्बन्सीमध्ये केंद्र सरकारच्या विरुद्धचा असंतोष, राज्यातल्या सरकारच्या विरुद्धचा असंतोष, परंतु शिवसेना भाजपला मत द्यायचं नाही असा जो मतदार आहे तो मतदार वळू शकतो. पण मी तेच मगाशी पण सांगितलं की याच्यासाठी आपचे उमेदवार कॉन्टेस्टमध्ये किंवा स्पर्धेत असले पाहिजे, कारण आउट ऑफ फोकस, आउट ऑफ माइंड अशा प्रकारे मतदान. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. अतिशय मोलाचं या ठिकाणी मला असं वाटतं चर्चा किंवा असे निष्कर्ष निघतायत की शेवटी नुसती घोषणा असून चालणार नाही, सवलतींचा वर्षाव असून चालणार नाही, तर त्याचा एक रियालिटी इफेक्ट असावा लागतो, चांगले उमेदवार असावे लागतात. तुमचा पक्ष यावेळेला या लोकसभा निवडणुकीला नेमका काय करणार आहे महाराष्ट्रात? नाही उदय, आता आपण जर बघितलं तर आमच्याकडे येणारे जे उमेदवारी जी ज्या लोकांनी दिली आहेत,
ते आधी पॉलिटिकल फील्ड्समध्ये कधीही नव्हते. मग त्यात सगळेच आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर आहेत, पत्रकारही आहेत. तर मला तर आम्ही सगळ्यांनाच सांगतो, चांगल्या सगळ्या लोकांनी यावं, तुम्हीही यावं आमच्या पक्षात. तर मला खरंच असं वाटतं की बरंच काही होण्यासारखं आहे. आणि मुळात आम्हाला जर काही बदलताना दिसतंय, तर आत्तापर्यंत जे तिकिटासाठी जी पळापळ असायची ना, मला नाही वाटत यावेळेस काँग्रेसमध्ये तेवढी पळापळ होईल किंवा तेवढी तिकीटं विकली जातील जी पूर्वी जायची असं आपण ऐकतो. तर तसं कुठल्याही या पक्षात होणार नाहीये, होताना दिसतंय. प्रेक्षक, आपण या विषयाची विविध बाजू आज तपासून पाहिल्या. याचा अर्थ या विषयातल्या सगळ्याच मुद्द्यांवर सखोल चर्चा 1 तासाच्या लिमिटमध्ये होऊ शकली असं मला वाटत नाही. परंतु एक मात्र नक्की, मेनस्ट्रीम राजकारणाला चॅलेंज करता येतं हा आत्मविश्वास आपनं दिला. काँग्रेस नको, भाजपही नको आणि काँग्रेस आणि भाजपच्या जवळ असणारे पक्षही नको असं मानणारा एक 27% मोठा वर्ग आज महाराष्ट्रात आहे. तो वर्ग आत्ता आपचं टार्गेट असू शकतं. त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा रत्नाकर महाजन यांनी मांडला आहे, तो म्हणजे सर्वसमावेशक भूमिका असलेल्या पक्षाला आव्हान देताना अशा प्रकारच्या काहीशा संकुचित वाटणाऱ्या भूमिका घेऊन आपण लढू शकतो का? तर विविध गटांची मतं अत्यंत वेगळी असू शकतात. त्याचा अंदाज सखोल काम केल्याशिवाय येत नाही आणि ते सखोल काम गेली अनेक वर्ष अनेक सामाजिक पातळ्यांवर शिवसेना करत आहे असा दावा आपल्याकडे नीलमताई गोरे यांनी केला. प्रेक्षको, एखाद्या सामाजिक चळवळीचं राजकीय पक्षामध्ये रूपांतर होणं हीच एक फार मोठी उपलब्धी लोकशाहीसाठी आहे. असाच काहीसा प्रकार 19व्या शतकामध्ये किंवा त्याच्या अखेरीला युरोपामध्ये झालेला होता आणि युरोपाच्या उठावानंतर विशेषतः फ्रान्सच्या उठावानंतर त्या ठिकाणी पॅरिस कम्यून अशा नावाचा पक्ष आला. त्या पक्षाचं प्रचंड कौतुकही झालं. त्या कौतुक करणाऱ्यांमध्ये अगदी कार्ल मार्क्स सुद्धा आघाडीवर होते. दुर्दैवाने अवघ्या 72 दिवसात तो पक्ष खाली कोसळला आणि तो पक्ष टिकू शकला नाही. त्याची कारणं नेमकी काय होती हे सांगताना कार्ल मार्क्सनी फार चांगलं असं एक निरीक्षण नोंदवून ठेवलं आहे. ते सांगून मी या कार्यक्रमाचा शेवट करणार आहे की कुठलीही पार्टी आणि कुठलाही पक्ष दीर्घ काळपर्यंत चालायला त्याला एक विचारधारा लागते. त्या विचारधारेला प्रस्फुटित करायला एक प्रकारचं पार्टी स्ट्रक्चर असावं लागतं. ते पुरेसं विकेंद्रित असावं लागतं. अन्यथा ती पार्टी एक क्षणात आलेली उसळी आणि नंतर विझलेली अशा प्रकारची मशाल असू शकते. तसं आपचं होऊ नये, आपचा धाक सर्वांनाच राहावा याच त्यांना शुभेच्छा देतो. परंतु इतर राजकीय पक्षसुद्धा अंजलीजी गप्प राहणार नाही आहेत. तेही त्यांचा उन्हाळा सुसह्य करण्याकरता निश्चितच प्रयत्न करतील. या 1 मे ते 14 मे या काळात निकाल येतील, त्यावेळेला कळेल महाराष्ट्र आपला मानणार का. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल 5 मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.